हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते आहे आंबा आणि मिरचीचं लोणचं. त्यासाठी मी इथे अर्धा KG कैरी वापरली आहे आणि 1 पाव एवढे मिरची वापरली आहे, 2 गाजर आणि अर्धी वाटी लसूण. तर आता मी इथे सगळ्यात आधी कैरींचे बारीक बारीक तुकडे करून घेते आहे नाईफच्या हेल्पने. इथे कैरी तुम्ही हार्ड असलेलीच वापरा, कारण इथे आपल्याला सगळ्या गोष्टी मॉइश्चर फ्री असलेलेच यूज करायचे आहेत. म्हणून मी इकडे आंबा आणि मिरची हे आधीच धुवून याला एका कापडाने छान पुसून घेतले आहेत, म्हणजे आंबे आणि मिरची हे अगदी ड्राय झाले आहेत. तर आता इथे मी आंब्यांचे छोटे छोटे तुकडे केले आहेत, म्हणजे जर मला चॉपरमध्ये चॉप करायचं आहे तर ते इझिली चॉप होऊन जाणार. कैरी कट करून झाली आहे, तर आता मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून झाले आहेत, तर आता आपण गाजरला कट करूया. गाजर ऑलरेडी कट केले होते, पण त्याचे मी अजून छोटे छोटे तुकडे केले आहेत. आणि अर्धी वाटी एवढे लसूण सोलून घेतले आहे. आता एक एक गोष्टी मी या चॉपरमध्ये चॉप करणार आहे. इथे आपल्याला सगळ्या गोष्टी खूप अशा बारीक करायचे नाही आहेत, थोडे तुकडे तुकडे असे दिसायला हवं तेवढंच आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी लसूण आणि गाजर एकत्र चॉप करणार आहे, कारण लसूणची क्वांटिटी कमी असल्यामुळे मी दोन्ही गोष्टी एकत्र चॉप केली आहे. आणि जसं मला हवं आहे तसंच ते चॉप झालेलं आहे. चला, तर आता इथे तिन्ही गोष्टी चॉप करून झाल्या आहेत, तर आपण लोणचात वापरणारा ड्राय मसाला तयार करूया. मसाला तयार करण्यासाठी मी इथे एका कढईत 1.5 चम्मच जिरं, 2 चम्मच राई,
2 ते 3 चम्मच सोप ॲड केली आहे. सगळ्या गोष्टींपेक्षा मी इथे सोप जास्त वापरलेली आहे. तुम्ही पण इथे जर सगळ्या गोष्टी 1-1 चम्मच ॲड केली असेल तर तुम्ही सोप हे 2 ते 2.5 चम्मच तरी ॲड कराल. त्यानंतर इथे 1 चम्मच मी मेथीदाणा ॲड केलेला आहे. सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला दाखवते आहे मी काय काय यूज केलं ते. आता याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला इथे रोस्ट करून घ्यायचं आहे. हे ड्राय मसाले आपण इथे मॉइश्चर फ्री करण्यासाठीच रोस्ट करतो आहे. याला जवळपास 2 ते 3 मिनिट तरी लो फ्लेमवर आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. आता इथे ड्राय मसाले रोस्ट झाले तर आता मी हे एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेते. आता हे ड्राय मसाले थंड होईपर्यंत मी इथे चॉप केलेल्या सगळ्या गोष्टी एकत्र करून घेणार आहे. त्यासाठी मी एक मोठं बाउल घेतलं. चॉप केलेली कैरी, मिरची, लसूण आणि गाजर ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतलेल्या आहेत. मिक्स झाल्यानंतर मिश्रण बघा कसं दिसते आहे. आता मी हे लोणचं बनवण्यासाठी सरसोचं तेल वापरणार आहे. म्हणून या कढईमध्ये मी सरसोचं तेल टाकलेलं आहे. आता या तेलाला स्टीम निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होईपर्यंत थंड झालेल्या मसाल्यांचा आपण एक पावडर बनवून घेऊया. त्या लोणचात वापरणारा मसालासुद्धा रेडी झालेला आहे. आता आपण मिक्स केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, 1 चम्मच हळद आणि 4 चम्मच आपण तयार करून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे. कढईत गरम केलेलं सरसोचं तेल हे थंड झालेलं आहे. आता या थंड झालेल्या तेलात मी 1 चम्मच मेथीदाणा, 1.5 चम्मच सोप, 1 ते 1.5 चम्मच लाल मिर्च पावडर आणि 2 चम्मच सरसो ॲड केली आहे आणि अर्धी चम्मच हिंग. त्याला छान मिक्स करून घेऊया 1 ते 2 मिनिट. आता हे सगळे मसाले आपल्याला चॉप्ड केलेल्या मिश्रणात ॲड करायचे आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की इथे आपलं लोणचं बनून तयार आहे. या लोणचाला तुम्ही 5 ते 6 महिने स्टोअर करूनही ठेवू शकता किंवा अजूनही तुम्हाला जास्त टाईमसाठी यूज करायचं आहे तर तुम्ही 2 ते 3 महिन्यानंतर फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे मी एक लास्ट स्टेप करते आहे. हे ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला स्मोकी फ्लेवर आवडत असेल ना तर ही स्टेप नक्की फॉलो करा. त्यासाठी मी एक कोळसा जाळलेला आणि या जळलेल्या कोळशाला एका प्लेटमध्ये काढून त्यावर सरसोचं तेल घातलेलं. तेल घातल्यामुळे यातनं एक स्टीम निघत आहे. आता या स्टीमवर मी एक भरणी ठेवली आहे ज्यात मी लोणचं स्टोअर करून ठेवणार आहे. 1 ते 2 मिनिट स्टीमवर ठेवल्यानंतर मी यात लोणचं भरून घेणार आणि पॅक करून घेणार. आता इथे लोणचं बनवून तयार आहे.